बघ, मलाही तिची काळजी आहे. हां, थोडा वेळ दे, सगळं नीट होईल. शुभ सर, तरी आम्ही तुम्हाला सांगत होतो आज जाऊ नका म्हणून. मॅडम खूप भयंकर आहेत. जाऊ दे, आणि यात तुमचा काही बी दोष नाहीये. हा, बरं मला एक सांगा, साहेब बेडरूम मध्ये आहेत ना? कसे आहेत ते? शुभ सर, खरं तर आम्हा कर्मचाऱ्यांना घरात काय चाललंय यातलं काहीच माहित नाही. ठीक आहे, येतो मी. असं कसं होऊ शकते? मी हॉलमध्ये एवढा आरडाओरडा केला, साहेबांनी एवढ्या हाका मारल्या, तरी बी साहेब बेडरूम मधनं बाहेर काय या नसतील? साहेबांची तब्येत खरंच लय गंभीर आहे की या मग दुसरंच काहीतरी भयंकर कारस्थान शिजायला लागले? तुम्ही साहेबांना भेटायला चाललाय काय? हो. तुम्ही साहेबांना कुठल्या कामानिमित्त भेटायला चाललाय? अहो काय सांगू, एका अत्यंत महत्वाच्या सरकारी फाईलवरती सरांच्या सह्या चुकल्या होत्या आणि अलकनंदा मॅडमने तातडीने पेपर्स मागून घेतले आणि तेच पेपर्स मी सहीसाठी घेऊन आलोय. काय? साहेबांच्या सह्या चुकल्या? मी फाईल बघू शकतोय काय? अहो नाही नाही, काही काय बोलताय? अहो पक्षाचे महत्वाचे पेपर्स आहेत, मी असे कोणालाही कसे दाखवू? हे बघा दादा, मी साहेबांचा जवळचा माणूस आहे, प्लीज दाखवा. ठीक आहे. चला, मला उशीर होतोय. ठीक आहे दादा, थांबा. मला सांगा, साहेबांची तब्येत कशी असते आजकाल? काही सांगू शकाल काय? अहो तब्येतीचं तर काय सांगावं, पण सध्या साहेबांचं चित्त थाऱ्यावरती नाही एवढं मात्र नक्की. अहो बोलता बोलता मध्येच विषय विसरतात, फाईलवरती सह्या करायचे राहून जातात. खूप वेगळे वागतात साहेब आजकाल. ठीक आहे, या तुम्ही. आत काहीतरी भयंकर घडा लागले. साहेबांची अशी अवस्था स्वतःहून होणं शक्यच नाही. अलकनंदा मॅडम काहीतरी गडबड करायला लागले. नाही, मला शोधून काढायला लागणार साहेबांची अशी अवस्था कशी झाली आहे. शुभू, साहेबांना या संकटातनं बाहेर काढायला लागणार. श्रावणी आणि साहेबांमधलं जे गैरसमजाचं अंतर आहे ना, ते मिटवायला लागणार. या बंगल्याच्या बंद दरवाजामागे काय कारस्थान शिजतंय ते मी शोधून काढेनच.